अतिशय प्रसन्न झालो. बोल तुझी काय इच्छा आहे? हे शिवनाथा, तुम्ही जन्माने तुमची इच्छा केली आहे. माझ्या हृदयात तुम्हाला आम्ही भरले तेव्हा तुमच्याशी माझा विवाह व्हावा हीच माझी इच्छा आहे. अगं राजमाने, तुझं हे मनोगत आम्ही जाणतच होतो. आम्हालाही आपल्याच विवाह करण्याची उत्कंठ आहे. परंतु आमची एक अट आहे. सांगा प्रभू, तुमच्याशी जर माझा विवाह होणार असेल तर मला तुमची कोणती मान्य आहे? आपला विवाह जर होणारच असेल तर मध्यरात्रीनंतर आणि सूर्योदय होण्याआधी झाला पाहिजे. ठीक आहे प्रभू, असंच होईल. त्रैलोक्य भ्रमण करणारा नारद माझ्या या अमरावतीमध्ये आला नाही तर त्रैलोकामध्ये होणाऱ्या घडामोडीचं चिंतन मला होत नाही. त्यामुळे त्याची वाट पाहत बसणं आवश्यकता आहे. नारायण नारायण आला त्रैलोक्य भ्रमण करणारा नारदाला थोडा वेळ वाट पाहावी. मी थोडा वेळ सुद्धा जाईल. या तर. चंदना परी जावे दरवळावे सुगंध काही केल्या राहीना काय करावे देहाला या अहंकार का जाईना काय करावे देहाला या अहंकार का जाईना चंदना परी जावे दरवळावे चंदना परी जावे दरवळावे सुगंध काही केल्या राहीना काय करावे देहाला या अहंकार का जाईना काय करावे देहाला या अहंकार का जाईना चंदना परी जावे दरवळावे चंदना परी जावे दरवळावे सुगंध काही केल्या राहीना काय करावे देहाला या अहंकार का जाईना काय करावे देहाला या अहंकार का जाईना चंदना परी जावे दरवळावे चंदना परी जावे दरवळावे सुगंध काही केल्या राहीना काय करावे देहाला या अहंकार का जाईना काय करावे देहाला या अहंकार का जाईना हे इंद्रदेवा या ब्रह्मपुत्र नारदाचा प्रणाम. नारायण नारायण. माझ्या या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे.
नारदा तू आलास फार बरं झालं. अरे सांग नारदा या त्रैलोक्यामध्ये काय घडामोडी चालल्या आहेत याचं कथन कर. नारायण नारायण. अरे इंद्रदेवा, भरत राजाची कन्या पुण्याची हिने शिवशंकराकडून विवाहाचं वचन घेतलं आहे. आणि जर असं झालं तर फार मोठा अनर्थ होईल. कारण बाणासुराला कुमारी कन्येच्या हातून वध होण्याचं शिवशंकराचं वरदान आहे. आणि शिवशंकराच्या वरानं उन्मत्त झालेला तो कुकुट दैत्य आपल्यावर चाल करून येत आहे. तेव्हा सावध राहा म्हटलं. नारायण नारायण. काय म्हणताय शिवशंकराच्या वराने उन्मत्त झालेला तो कुकुट दैत्य माझ्या अमरावतीमध्ये चाल करून येत आहे. अरे हे म्हणावं पाहत सुद्धा समाचार. तुम्ही वेळेत सूचित केलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ठीक आहे इंद्रदेवा, येतो मी, पण जरा सांभाळूनच. नारायण नारायण. अंत नको पाहू जीवन व्याकुळ झाला. अंत नको पाहू जीवन व्याकुळ झाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागे मनाला. लागे मनाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागे मनाला. लागे मनाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागे जीवाला. लागे मनाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागे मनाला. लागे मनाला. अंत नको पाहू जीवन व्याकुळ झाला. अंत नको पाहू जीवन व्याकुळ झाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागे मनाला. लागे मनाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागे मनाला. लागे मनाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागे मनाला. लागे मनाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागे मनाला. लागे मनाला. सांगितल्याप्रमाणे शिवशंकराच्या वराने उन्मत्त झालेला तो कुकुट दैत्य माझ्या अमरावतीमध्ये चाल करून येत आहे. तेव्हा आपण वेळेत सावध असायला हवं. माझ्या स्वाधीन करा आणि तो चालतो. अमरावतीच काय या अमरावतीमध्ये धुळीचा कळ हा तुझा भ्रम आहे. तुझ्या अगदी सामर्थ्य असेल तर तू काय युद्धाचा आहे.
ठीक आहे इंद्रदेवा, ठीक आहे. शिवशंकराच्या वराड उडवत होऊन एवढी जर का वेळ असेल तर लक्षात ठेव. काय लोकांचा स्वामी इंद्रदेव म्हणतात मला. सोन्यादेव आपल्याला यांचं किल्लर गंधर्व माझ्या सांगावर तुला एवढी का वेळ असेल तर तुला जातावर काय तर आलं स्वामी परत अशा प्रकारे शिवशंकराच्या वरानं उद्भत झालेला कुकुटदैत्य, शिवशंकराच्या वरानं उद्भत झालेला कुकुटदैत्य या इंद्राच्या अमरावतीवर चाल करून आलेला आहे. जन्म आपण पाहत आहात अमरावतीचा राजा इंद्रदेव आणि कुकुटदैत्य यांच्यामध्ये चाललेलं हे घनघोर युद्ध. अमरावतीचा राजा इंद्रदेव आणि कुकुटदैत्य यांच्यामध्ये चाललेलं हे घनघोर युद्ध.
शिवशंकराच्या वराने उन्मत्त झालेला तो कुकुटाच्या साऱ्या देवांना युद्धात पराजित करून साऱ्या देवांना सळोती पळो करून सोडणारे माझी अमरावती काबीज केली आणि ही अमरावती कशी मिळवावी या एकाच चिंतन एकाच चिंतन नारायण नारायण. अरे इंद्रदेवा, ही सर्व लीला त्या विघ्नाच्या गणेशाची आहे. म्हणून म्हणतो तुम्ही त्यांचा धावा करा, म्हणजे ते वेगाने येऊन आपल्याला या संकटातून मुक्त करतील. नारायण नारायण. ठीक आहे नारदा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो बुद्धिदाता गजानन याचा धावा तर केलाच पाहिजे. मी तुमचा आभारी आहे. ठीक आहे इंद्रदेवा, येतो मी. काय झालं? दुःखी नैनी रूप तुझे मी कसे पाहू रे. हे विश्वविधाता गजानना, हे विश्वविधाता गजानना, हा त्रैलोक्याचा स्वामी, हा त्रैलोक्याचा स्वामी इंद्रदेव तुझा धावा करत आहे. शिवशंकराच्या वराने उन्मत्त झालेला तो कुकुट दैत्य, शिवशंकराच्या वराने उन्मत्त झालेला तो कुकुट दैत्य साऱ्या देवांना युद्धात पराजित करून साऱ्या देवांना सळोती पळो करून सोडला आहे. माझी अमरावती काबीज केली, माझी अमरावती काबीज केली आणि ही अमरावती कशी मिळवावी हे एकाच चिंतेने मी गाठलो आहे, एकाच चिंतेने गाठलो आहे. म्हणून हे गजानना, तुझा मी धावा करत आहे. हे गजानना, हे गजानना प्रकट हो, हे गजानना प्रकट हो, हे गजानना प्रकट हो. ओम गण गणपतये नमो नमः. ओम सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. ओम गण गणपतये नमो नमः. ओम सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. ओम गण गणपतये नमो नमः. ओम सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. पाहतो त्याचा पराक्रम. तुम्ही निर्धास्त राहा. ठीक आहे शिवाजी. तुझ्या साऱ्या देवाला मी जिंकला आहे. देवांचं रक्षण करायला मी समर्थ आहे, पण माझ्यापासून तुझं रक्षण कोण करणार? गजानना, तुझ्या सामर्थ्य पण असेल तर स्वीकार युद्धाचा आव्हान. ठीक आहे.
रंगदेवता आणि ग्रामदेवतेला विनम्र अभिवादन करून प्रिया इजाकडे विश्रांती नमन मंडळ रावारी आम्ही आपल्या समोर संविधान सादर करत आहोत एक पौराणिक गणनाट्य कुकुट दैत्य अर्थात माता पुण्याक शिवशंकराचा विवाह माता पुण्याक शिवशंकराचा विवाह गजानना मी तुला शरण आलोय एक गुड्डैत्या तू दानव कुलात जन्माला आला असून तू मला शरण आला म्हणून तुझ्यातून एक सृष्टीचं कार्य होणार आहे. तेव्हा गजानना मी तुम्ही सांगाल ते काम करण्याला तयार आहे. एक गुड्डैत्या भरत राजाची कन्या पुण्याची तिचा विवाह झाला तर बाणासुराचा वध होणे देवांना शक्य होईल. तेव्हा तू सूर्य उदय होणार आणि मध्यरात्रीनंतर तुझ्या कुकुट रूपात आरोग्य म्हणजेच महादेव लग्नाला विलंब झाल्याचे समजून आपली वरात घेऊन मागे फिरतील. तुझा उद्धार होईल. धन्यवाद युद्धामध्ये पराजित करून त्याच्यावरती मानवी जीवनाच्या उद्धारासाठी एक अभूतपूर्व अशी कामगिरी संपवली ती म्हणजे कोंबड्याची कोंबड्याची आरोळी. या कोंबड्याच्या बांगेनं आपल्या मानवी जीवनाला सुरुवात होत असते. या कोंबड्याच्या आरोळीनं आपल्या मानवी जीवनाला सुरुवात होत असते. आता यानंतर आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत हा कुकुट दैत्य आपल्या पक्ष स्वरूपात येताना सादर करतोय कोंबडा नृत्य. मध्यरात्री नभळच्या वेळी जेव्हा नव्हतं कुणीही जाग कोंबड्यानं बांग दिली कोंबड्यानं बांग दिली कोंबड्यानं बांग.
ऋषी आनंदी शृंगी देव ऋषी आनंदी शृंगी नव्हते जेव्हा तेव्हा संग नव्हते जेव्हा तेव्हा संग मध्यरात्रीनं भरत्या वेळी मध्यरात्रीनं भरत्या वेळी जेव्हा नव्हतं कुणीही जाग जेव्हा नव्हतं कुणीही जाग नारायण नारायण देवा महादेवा आपल्याला विवाहाला पोचायला विलंब झाला या कोंबड्याने हवेली बांध देऊन पहाटेचा संकेत दिला आहे नारायण नारायण होय ना आता? अगं राजचंद्रे, आम्हाला विवाह स्थळाला पोहोचायला विलंब झाला आहे तेव्हा आम्ही अशी समान माघारी फिरत असतो त्यामुळे कुकुटान अवेळी बांग देऊ पहाटेचा संकेत दिला आहे त्या मुलगा कुकुटाने हवेली बांध दिली. आपल्या विवाहात अडथळा निर्माण केला. हे सर्व कपट त्या देवाने घडवून आणलं असेल. पण मी तन्मानाने तुम्हाला वरले आहे. पण मी आजन्म इथेच उभी राहून येथील राज्याचे रक्षण करत तुमची वाट पाहेन आणि तुमची वाट पाहेन.